नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल. आपण जेव्हा वेट मॅनेजमेंट किंवा वेट लॉस करत असतो त्यावेळी आपल्याला एक स्पेसिफिक डाएट दिलं जातं. बरेच जण या विचाराने डाएट क्विट करतात की आपल्याला जे काही खायचंय ते अनइंटरेस्टिंग आणि टेस्टलेस आहे यामुळे. पण याच टेस्टलेस फूडला आपण टेस्टी आणि इंटरेस्टिंग बनवून आपलं डाएट कंटिन्यू करू शकतो. आणि हे फूड जर टेस्टी असेल तर आपल्याला ते डाएट कंटिन्यू करण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट येणार आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. आज सगळ्याच जणांनी आलू टिक्की नक्की खाल्ली असणार आहे. ही जी आलू टिक्की आहे त्याला आपण आज रिप्लेस करणार आहोत चना टिक्की सोबत. चना हे खूपच पौष्टिक कडधान्य आहे कारण यामध्ये फॅट्सचं प्रमाण खूपच कमी आहे आणि यामध्ये कोलेस्ट्रॉल 0 आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स आहेत. कार्बोहायड्रेट्स मध्ये सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात डायटरी फायबर्स आहेत. डायटरी फायबर्स हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे यांना डायजेस्ट होताना फार वेळ घ्यावा लागतो. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळासाठी पोट भरलेलं राहतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. दुसरी गोष्ट, हे जे डायटरी फायबर्स आहेत ते आपल्या इंटेस्टाइन मध्ये गुड बॅक्टेरियाजना ग्रो करतात. हे गुड बॅक्टेरियाज आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करतात. त्यामुळे आपण इन्फ्लामेटरी बॉवेल सिंड्रोम आणि क्रोन्स डिसीज सारख्या क्रोनिक डायजेस्टिव्ह आजारांपासून लांब राहतो. दुसरी गोष्ट, यामध्ये जे प्रोटीन्स आहेत ते प्लांट बेस्ड प्रोटीन्स आहेत आणि हे प्रोटीन्स जे आहेत ते आपल्याला आपल्या बॉडी बिल्डिंग मध्ये, मसल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा हेल्प करतात. त्यामुळे आपल्याला थकवा अजिबात जाणवत नाही, कमकुवतपणा येत नाही. ओके. त्याचबरोबर यामध्ये व्हिटॅमिन सी, आयरन आणि कॅल्शियम, त्याचबरोबर काही प्रमाणात मॅग्नेशियम अवेलेबल आहे. यामध्ये व्हिटॅमिन B1, B6 आणि B9 आहे जे आपल्या सेल फंक्शनिंग साठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा हेल्थ बेनिफिट सुद्धा भेटणार आहेत. चला तर मग पाहूया आजची इंटरेस्टिंग अशी रेसिपी जिचं नाव आहे चिकपी टिक्की किंवा आपण ह्याला म्हणू शकतो चण्याचं कटलेट. चला तर मग सुरुवात करूया या इंटरेस्टिंग रेसिपीला. रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे माझे पुढचे जे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी घेतलेला आहे 1 वाटी चणा आणि हे चणे भिजवलेले आहेत मी रात्री. आता सकाळी मी यांचा वापर करते. हे काबुली चणे आपण आता उकडून घेऊया. यामध्ये मी ॲड करते एक छोटा तांब्या पाणी. ॲड करते मी 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या आणि थोडंसं आलं. आता याला आपण प्रेशर कुक करून घेऊया. एक 3 ते 4 शिटीवर ह्याला चांगलं शिजवून घेऊया. 1 वाटी ओट्स ना पॅन मध्ये रोस्ट करून घेते. थोडंसं रोस्ट करून झाल्यानंतर आपण ह्या ओट्सचा बाइंडिंग साठी वापर करणार आहे चण्यासोबत. ओट्स आपले रोस्ट करून झालेले आहेत. आता आपण यांना मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेऊया आणि याची बारीक पावडर तयार करून घेऊया. ओट्स बारीक करून झालेत. आता इथे आपण उकडलेले चणे, मिरची आणि आलं यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. चण्याचं कटलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे शिजवून घेतलेले चना, मिरची आणि आलं. त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. इथे घेतलेलं आहे बारीक किसून घेतलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, थोडासा लिंबू आणि इथे घेतलेले आहे रोस्ट केलेल्या ओट्सची पावडर जी आपण मिक्सरमध्ये बनवलेली आहे. आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना आपण एकत्र करूया आणि यामध्ये सोबत आपण ॲड करणार आहोत सैंधव मीठ, त्याचबरोबर थोडीशी काळी मिरी पूड, लाल तिखट आणि धने जिरे पूड. चला तर मग सुरुवात करूया. आपण ओट्सची जी पावडर आहे ती थोडी थोडी ॲड करायची आहे बाइंडिंगच्या गरजेनुसार. यामध्ये आपण ॲड करूया आता पाव चमचा जिरे पूड,
पाव चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा धने पूड, 1 चमचा मीठ आणि यामध्ये ऍड करूया आता लिंबू. चवीनुसार यामध्ये थोडंसं लाल तिखट ऍड करू शकताय. आता या मिश्रणाला आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण याच्या टिक्कीज बनवायच्या आहेत. तुम्ही पाहू शकताय इथे टिक्कीज बनवताना एक गोळा करून घ्यायचा आहे आणि मग नंतर त्याला फक्त फ्लॅट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी सगळ्या टिक्की तयार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या टिक्कीज इथे बनवून रेडी आहेत. आता आपण याला शॅलो फ्राय करूया किंवा एअर फ्रायर मध्ये कुक करून घेऊया. पॅन आता इथे चांगला हीट झालेला आहे. आता आपण थोडंसं ऑइल स्प्रे करूया यावर. यामध्ये आपल्या टिक्कीज किंवा कटलेट्स आपण ऍड करूया. फ्लेम थोडी लो करायची आहे जेव्हा आपण टिक्कीज ऍड करू. ऑइल स्प्रे करूया आणि याला दोन्हीकडून शॅलो फ्राय करून घेऊया. चिकपी कटलेट एका बाजूने भाजून झालेले आहेत, त्यांना आपण परतून घेऊया. आता दुसऱ्या बाजूने पण आपण याला असंच खरपूस भाजून घेऊया. इथे तयार आहेत आपले गरमागरम चण्याचे कटलेट्स, ज्याला मी सर्व केलंय दही आणि काकडी सोबत. तुम्ही पण घरी नक्की बनवून पहा. टेस्टी आणि हेल्दी चना कटलेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.